धुळे येथील विषबाधित प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांच्या तब्येतीची खासदार सुभाष भामरे यांनी रुग्णालयात भेटून केली विचारणा। धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जवळपास 120 प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला होता। जेवणानंतर त्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्यानंतर त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। त्यानंतर आज उपचार घेतल्यानंतर बहुतांश जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला असून त्यातील जवळपास 15 जणांवरती अद्यापही उपचार सुरू आहेत। या उपचार घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी खासदार सुभाष भामरे यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे जाऊन भेट दिली आहे। या दरम्यान भामरे यांनी उपचार घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांची विचारपूस केली असून या संदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी उपचारासंदर्भात चर्चा केली आहे। उपचार घेत असलेले प्रशिक्षणार्थी पोलीस जवान देखील लवकरच बरे होऊन डिस्चार्ज होतील असा विश्वास देखील भामरे यांनी व्यक्त केला आहे। RV22 न्यूज साठी संकेत बागेरच्या धुळे। भाजी बहुत एक त्रास झाला होता। आता परिस्थिती काय पाहणी केली आणि काय सूचना दिल्या? पोलीस प्रशिक्षण केंद्रातल्या विद्यार्थ्यांना काल फूड पॉइझनिंग झालं आणि म्हणून जवळजवळ 100च्या वरती लोक ॲडमिट होते। 120 आणि हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयातील प्रशासनाने अशा प्रॉम्प्टली ट्रीटमेंट केली आणि कालच बऱ्याच जणांना डिस्चार्ज देण्यात आला। आता काही 15 लोक आहेत तेही रिकव्हरीवाले। ही दुर्दैवी घटना आहे। काहीतरी खाण्यात ज्या पालेभाज्या येतात त्याच्यावर केमिकल मारलेले असतात, त्याच्यापैकी काहीतरी त्रास झाला असावा। तर जे काही असेल तर प्रॉम्प्टली ट्रीटमेंट झालं आहे आणि कोणीच क्रिटिकल नाही। हिरे वैद्यकीय महाविद्यालयातले मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ अशा इमर्जन्सीच्या वेळेस नेहमीच चांगलं काम केलेलं आहे आणि आज मी आलो, मला समजलं, मी भेट द्यायला आलो होतो, परंतु व्यवस्थित आहेत सगळेजण, सुंदररित्या मिळाले।